नमस्कार, मी डॉक्टर वर्षा चौरे। आज डॉक्टर देवीदास पोटे सर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्यासाठी एक छोटंसं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय, त्या माध्यमातून शुभेच्छा देते। 75च्या या सुवर्णक्षणी आभाळही आज नतमस्तक झाले, ज्ञानदीप आमुचे काका घराघरात प्रेमाने उजळले। कर्तव्याचा ध्यास मनी घेऊन प्रामाणिकतेचा दीप जपला, आयकर खात्याच्या सेवेमध्ये जनविश्वासाचा मान वाढवला। सहाय्यक आयुक्त म्हणून तुम्ही कर्तव्याला पूजा मांडली, न्याय, सचोटी, धैर्य, शिस्त जीवनभर हृदयाशी बांधली। 75च्या या सुवर्णक्षणी आभाळही आज नतमस्तक झाले, ज्ञानदीप आमुचे काका घराघरात प्रेमाने उजळले। लेखणी तुमची ज्ञानगंगा, इतिहासालाही शब्द लाभले, होळकरांच्या गौरवगाथा तुमच्या ओळींनी अमर झाले। पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे चरित्र पुन्हा उजळून निघाले, तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाने संस्कृतीचे दीप प्रज्वलित झाले। 75च्या या सुवर्णक्षणी आभाळही आज नतमस्तक झाले, ज्ञानदीप आमुचे काका घराघरात प्रेमाने उजळले। संत साहित्यातील भावधारा तुमच्या अंतरी सतत वाहे, भक्ती, विचार, संस्कारांचे मोती शब्दांमध्ये गुंफत राहे। कवी, लेखक, संपादक म्हणून तुमचा गौरव दूरवर गेला, ज्ञान, विनय, प्रेम, साधेपणा यांनी जीवन सुवासित केला। 75च्या या सुवर्णक्षणी आभाळही आज नतमस्तक झाले, ज्ञानदीप आमुचे काका घराघरात प्रेमाने उजळले। आज परिवार सारे म्हणती, तुम्ही आमचे प्रेरणास्थान, तुमच्या चरणी ठेवू आम्ही कृतज्ञतेचे सुंदर गाण। दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला, आरोग्य आनंद सदैव राहो, 75चा हा सोहळा सुख समृद्धीने उजळून जावो। 75च्या या सुवर्णक्षणी आभाळही आज नतमस्तक झाले, ज्ञानदीप आमुचे काका घराघरात प्रेमाने उजळले। ज्ञानदीप आमुचे काका आमच्या जीवनाचे आधार, तुमच्या छायेत फुलत राहो, प्रेम, संस्कार आणि संसार। 75चा हा सुवर्ण सोहळा आनंद, आरोग्य आणि कीर्तीने भरून जावो। वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा काका, धन्यवाद।